डेडलाईन कोणत्याही कामाची जवळ आली की कामाची स्पीड वाढते. पण का? हे फक्त तुमच्यासोबतच नाही तर सगळ्यांसोबत घडतं. या पाठीमागे ही इंटरेस्टिंग सायन्स आहे. समजा आठवड्याभरात आपल्याला एक प्रेझेंटेशन तयार करायचं आहे. प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी आपल्याकडे एक पूर्ण आठवडा आहे असं म्हटलं की काम आरामात चालू होतं. आपण थोडा मोबाईल बघतो, मित्रांसोबत थोडा वेळ घालवतो. मनात आलं तर प्रेझेंटेशनचं थोडंफार प्लॅनिंग करतो, टाईमपास करतो, थोडं ओव्हर थिंकिंग करतो आणि या सगळ्यात 4-5 दिवस निघून जातात आणि आठवडा जसा-जसा संपत येतो तसं आपण प्रेझेंटेशन तयार करायला घेतो. ड्यू टाईमला बरोबर 1 मिनिट कमी आहे म्हणजे आपण आपलं प्रेझेंटेशन पूर्ण करतो. पण समजा हेच प्रेझेंटेशन 1 आठवड्याभरात नाही तर फक्त 1 तासात पूर्ण करायचं असेल तर ना मोबाईल बघतो, ना टाईमपास करतो, ना कोणत्याही गोष्टीचं प्लॅनिंग करतो. आपण डायरेक्ट कामाला सुरुवात करतो आणि तासभरात प्रेझेंटेशन पूर्ण करतो. जी प्रेझेंटेशन पूर्ण करण्यासाठी 1 आठवडा लागला होता तेच प्रेझेंटेशन आपण 1 तासभरात पूर्ण करतो आणि यालाच पार्किन्सन्स लॉ म्हणतात. जो सांगतो एखादे काम पूर्ण करण्यासाठी जेवढा वेळ उपलब्ध असेल तेवढाच तो वेळ काम वाढवण्यासाठी वापरला जातो. जर एखादे काम पूर्ण करण्यासाठी 1 तासाऐवजी 5 तास दिले तर ते काम 5 तासातच पूर्ण होईल आणि तेच काम पूर्ण करण्यासाठी 5 तासाऐवजी 1 तास दिला तर ते काम 1 तासात पूर्ण होईल. हेच कारण आहे परीक्षेच्या आदल्या रात्रीत एवढा अभ्यास पूर्ण होतोय जेवढा एक पूर्ण सेमेस्टरमध्ये होत नाही. या सिद्धांताचा उपयोग तुम्ही तुमच्या आयुष्यात कसा करता हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा.